तेरीन भाई घेऊन या. नाईन भाई तेरीन भाई आता रामचंद्र प्रभूचा जन्म झालाय. अयोध्येमध्ये आज प्रभू रामचंद्राचा जन्म झालेला आहे. सर्व सुरवराची मांदी तिथं जमलेली आहे. विमानाला पुष्पवृष्टी होते. असा दिव्य भव्य दिव्य इथं सोहळा त्रेतायुगामध्ये झाला आणि आपण आज इथे सोहळा करत आहोत. त्या निमित्तानं आपलं भाग्य आहे. कारण भाग्य म्हणणं आपण माणसाच्या जन्माला आलो म्हणून हा सोहळा आपण करायला आपल्याला प्राप्त होत आहे. हे भाग्य लावायला अनेक जन्म फिरून फिरून आपण या देहाला आलो प्राप्त झाला आपला मनुष्य देव. म्हणून आपल्याला नाम घेण्याचं आणि देवाचं सानिध्यामध्ये आपण या सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून या देहाचं सार्थक करून घेण्यासाठी आपण देवाचं नाम घ्यायचं असते. म्हणून देवाला सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदर कुठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, अवघेच शून्य होते पाहिजे. अशा प्रकारचं देवाला कर्म नाही गेलं. म्हणून ही सृष्टी निर्माण केलेली आहे भगवंतानं. म्हणून ओम ध्वनी निर्माण झाला. ओम पासून आपले सर्व शब्द हा नाद ओंकार हा ध्वनी निर्माण झाला. म्हणून एक फोटाला टाळी वाजवा. राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम. मग त्यानंतर त्यापासून काय झाले, माया उत्पन्न झाली. मायेचा खेळ कुणाला कळत नाही. ते कौटाळीन म्हणतात. तिला अनेक प्रकारची व्याख्या दिली आहे माऊलीनं. माया म्हणजे कल्पना अविद्या अशा प्रकारची माया असते. आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे एक विकल्प आणि संकल्प अशा प्रकारचे शुद्ध संकल्पही निर्माण करते आणि विकल्पही निर्माण करते. अशा प्रकारची माया असते. मायेचा अंत कोणाला लागला, देवाला सुद्धा लागलेला नाही. म्हणून पण देवाला ती देवा त्याच्या आधी नाही, आपल्या आधी नाही. तिने देवाच्या आधी नाही पण आपल्या आधी नाही. म्हणून दोन बोटांना टाळी वाजवा. राम 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 मग त्यापासून तीन गुणाची उत्पत्ती झाली. रज, सत्व आणि तम. रज म्हणजे ब्रह्मदेव, सत्व म्हणजे विष्णू, तम म्हणजे रुद्र. असं प्रत्येकाला त्याचं काम वाटून दिलेलं आहे. रज म्हणजे उत्पत्ती करता ब्रह्मदेव आणि विष्णू पालन पोषण उदरनिर्वाहाचं त्यांच्याकडे दिलेलं आहे. विष्णूकडे दिलेलं आहे आपलं उदरनिर्वाहाचं. म्हणून आणि तिसरं तम. तम म्हणजे महादेवाकडे दिलेलं आहे. सर्व सृष्टीचा संहार करायचं काम प्रभू महादेवाकडे दिलेलं आहे. म्हणून तीन बोटाला टाळी वाजवा. राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम राम सीताराम राम. त्यानंतर भगवंतानी 4 योनी स्थापन केलं. अंडा, दूध, बीज, झारस, स्वेदस अशा प्रकारचे 4 योनी आहेत.
म्हणजे त्याच्या काही जलचर वनचर भूचर असे काही सरपटणारे म्हणजे काही आकाशात विहार करणारे असतात, काही पाण्यामध्ये आहेत, काही सरपटणारे आहेत. अशा प्रकारचे 4 योनीमध्ये अशी विभागणी केलं. 184 जीवाची त्याच्यामध्ये विभागणी केलेली आहे भगवंताने. त्याच्यामध्ये 184 जीव येतात सगळे. जसं समुद्रात काय किती जीव आहेत, वनस्पती आहेत, अशा प्रकारचे पशु पक्षी, अशा प्रकारचे 184 जीवाची त्याच्यामध्ये निर्मिती केलेलं आहे. म्हणून 4 बोटाला टाळी वाजवा. राम 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 सीताराम त्यानंतर 4 वेद निर्माण केलं. 4 वेद निर्माण केलं. त्यानंतर ऋग यजु साम अथर्ववेद अशा प्रकारचे सर्व काही जर देवाला जर प्राप्त करायचं असलं तर आणि कुठलीही सृष्टीवरली कोणतीही गोष्ट असो वेदामधूनच आपण शिकलेलो आहोत. वेदाच्या बाहेर काहीच नाही, कुठलंच काही नाही. प्रत्येक गोष्ट वेदामधूनच आलेली आहे. आपण जे करता, जे ऐकता, जे बोलता, तंत्र विज्ञान तुमचं कोणतंही ज्ञान असो हे वेदाच्या पलीकडे नाहीच, कोणीच नाही करू शकणार. वेदातूनच आलेलं आहे सगळं. आपण जे बोलायले करायले एवढी जी विद्या आता यंत्र चालले सगळं वेदामधूनच आहे. सगळं वेदाच्या बाहेर काहीच नाही. म्हणून देव भगवंताला श्वासामधून वेद निर्माण झाले, 4 वेद निर्माण झाले. त्यानंतर पंचभूताचा हा निर्माण केलेला आहे देह. आप, तेज, वायू, आकाश, जल अशा प्रकारचं पंचभूत करून त्या देहामध्ये ओतलेलं आहे पंच तत्व. आणि हा देव निर्माण केला म्हणून 5 बोटाला टाळी वाजवा. राम 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 अजून सर्व काही सांगता येते पण जास्त त्याला सांगत बसायचं काही नाही. कोणाच्या सप्तऋषीची स्थापना केलं. अष्टवसू अष्टदिक्पाल आपले 7 सप्तऋषीपासून आपला जन्म झालेला आहे. सगळ्या सृष्टीमध्ये जे असं किती जरी असले वर्ण तरी ह्या ज्या सप्तऋषीमध्ये मधून आपले पूर्वज आहेत ते सप्तऋषी गौतम, जमदग्नी, कश्यप, गौतम ऋषी अशा प्रकारचे अंगिरा अशा प्रकारचे 7 ऋषीपासून आपल्या ह्या सृष्टीचा जन्म झालेला आहे. आणि अशा प्रकारचे 14 मन्वंतर होऊन गेलेले आहेत. एक मनुचा म्हणजे 1 कल्प होतो. अशा प्रकारचे आतापर्यंत 14 मन्वंतर झाले आहेत आतापर्यंत. असं आता त्याच्यामध्ये आपलं 7वं मनु चालू आहे. वैवस्वत मनु आहे आता चालू आहे. ते वैवस्वत मन्वंतर चालू आहे. अशा प्रकारचं देवाला या सृष्टीची स्थापना केलेली आहे. विभाजन केले आहे. जास्त्याला कामं वाटून दिलेले आहेत. 4 वर्णाला जास्त्याला कामं वाटून दिलेली आहेत. म्हणून त्याच्या वर्णानुसार आपल्या ईशाला आलेलं जे काही काम असत ते आपण भगवंताची इच्छा समजून हे कार्य करायचं असते आणि ते प्रामाणिकपणे करायला पाहिजे. त्याच्या मनी बैमानकी नको किंवा शासनाचे कोणीही जे आपल्या देशपाला जे आलेलं आहे काम ते देवाची आज्ञा समजून कार्य करायचं असते. म्हणून आता त्या काय आपण हे बोलण्यामध्ये तिथलं विसरून गेलो. अयोध्येमध्ये काय गुड्या उभा आहेत म्हणून गुड्या उभा करा आपण. राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 पताके लावले इकडे तिकडे पताके लावले. मग आपण पताके करायचे जस्तीचे. राम 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 सीताराम देवाला उकार होऊ नये. 12 वाजता गडबड आहे आता उकार होते पण आपण विधान वारा घालू आले म्हणून वारा घालायचं देवाला. राम 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 प्रभू जन्मले आणि आता त्याला आंघोळ घालायचं आहे.
हॅलो दाईंबाई, आता दाईंबाई या बाळाला जन्म देऊन आलेली आहे. आता ती कशा प्रकारे आपल्या बाळाला तेल घालते ते ती सांगणार आहे. दाईंबाई तुम्ही काय करणार? डोळ्यात तेल घातल्यानंतर बाळाला काय होते? बर, डोळ्यात तेल घातल्यानंतर बाळ चित्रवत नाही. दाईंबाई आता तुम्ही काय करत आहात? कानात तेल घालत आहोत. कानात तेल घातल्यानंतर बाळाला काय होते? कानात तेल घातल्यानं भैरव होत नाही. बर, कानात तेल घातल्यानंतर बाळ भैरव होत नाही असं दाईंबाई सांगतात. बरं दाईंबाई आता तुम्ही पुढे काय करत आहात? नाकात तेल घालत आहोत. नाकात तेल घातल्यानंतर काय बाळावर प्रक्रिया होते? वेगळं होत नाही. बर, नाकात तेल घातल्यानंतर बाळ वेगळं होत नाही असे दाईंबाई सांगतात. बरं दाईंबाई पुढे काय करणार आहे तुम्ही? प्रेमीत तेल घालत आहोत. प्रेमीत तेल घातल्यानंतर काय परिणाम होतो? मोकळं होत नाही. बर, दाईंबाई आता पुढे तुम्ही काय करणार आहे? दुधस्थानात तेल घालत आहोत. दुधस्थानात तेल घातल्यानंतर बाळाला काय प्रक्रिया होते? दुधस्थानात तेल घातल्यानं पांढरं होत नाही. बर, पांढरं होत नाही. अजून दाईंबाई तुम्ही काय करत आहात? आता टाळू बाकत आहोत. टाळू पाकल्यानंतर बाळाची टाळू कशी पक्की होते? टाळू पक्की होती ओढत नाही. टाळू ओढत नाही, टाळू पक्की होते म्हणून दाईंबाई टाळूवर टाळू मागत आहे. झालं. आता आपण अशा प्रकारे दाईंबाईनं बाळाला तेल मागलेलं आहे. त्यानंतर आंघोळ होईल. नारायण राधे आले बळाची नारे. नारायण राधे बळाची नारे. नारायण राधे बळाची नारे. नारायण बळाची नारे. नाय जमुना पायावर कधी पाय. जमुना पायावर कधी पाय. जन्म झाला आणि पृथ्वीवर अतिशय आनंदाचं वातावरण तयार झालं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात झाले राम राजे नामाचा उच्चारे भय सुटले कैकाला नामाचा उच्चारे भय सुटले कैकाला राम
आता बाळाचा जन्म झालेला आहे, बाळाची मातमी सुद्धा झालेली आहे, आता बाळाचा पाळणा होईल. नाव ठेवा. जो 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 रे गुलभूषणा दशरथा नंदना इंद्रा करिबाला मन मोहना राम लक्ष्मणा बाळा जो जो रे गुलभूषणा दशरथा नंदना इंद्रा करिबाला मन मोहना राम लक्ष्मणा आला लोकेला अयोध्येची दशरथाचा वंशी पुत्र जन्मला ऋषिकेशी कौशलेचा पुत्री बाळा जो जो रे गुलभूषणा दशरथा नंदना इंद्रा करिबाला मन मोहना राम लक्ष्मणा रत्नजडित बालक रचे अमोलिक भक्त कुलदुर्ग त्रिभुवनी नायक बाळा जो जो रे Now
माहीत मारुती पाल दुरावे हाते चंद्र भगवान की जय, भगवान की जय, भगवान की जय। महिला मंडळ सुद्धा आहे, लाल अशी एक चढीत पटी टाकली आहे, रस्ता मोकळा करायचा आहे। आपल्याला संध्याकाळी महाराजांचं स्वागत करण्यासाठी या रस्त्याने दिवे लावायचे आहे। या डाव्या साईडला दिवे लावून महाराजांना दिव्यामधून आणायचं आहे। ज्या महिलाकडे दिव्य आहेत त्यांनी 5-6 वाजता आणून इकडल्याकडे आणि इकडल्याकडे लावा। स्टेजच्या तिकडून आणि स्टेजच्या कृतीवर कीर्तनाच्या आता नाही, 5-7 वाजता महाराजांना त्या दिव्यामधून येणार आहेत। या रस्ता तिथे महाराजांना करून द्या।